मंडळी नमस्कार. मागच्या काही दिवसामध्ये देवेंद्र, शरदचंद्र आणि जितेंद्र या तीन माणसांचाच बोलबाला आहे आणि यात राज ठाकरे हे एक वेगळं नाव आहे. राज ठाकरेंनी वीणा छेडली आणि मग देवेंद्र, शरदचंद्र आणि जितेंद्र या सगळ्यांच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली. राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला जातीयवादाचा आणि देवेंद्र फडणवीसांनी एका पाठोपाठ 14 ट्विट करत शरद पवारांच्या मुस्लिम तुष्टीकरणावरती शरसंधान साधलं. यावर खूप बोलून झालं आहे म्हणून मी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट आणि शरद पवारांच्या वरतीचे आरोप यावर अजिबात बोलणार नाहीये. माझा बोलण्याचा मुद्दा वेगळा आहे. हे आरोप का होत आहेत, कसे होत आहेत हे नीट समजून घेतलं पाहिजे. 2004 ते 2014 हा 10 वर्षाचा कार्यकाळ असा आहे की ज्यावेळी शरद पवारांचा प्रभाव राज्यातल्या सत्तेवरही होता. राज्यातलं गृहमंत्रीपद शरद पवारांच्या पक्षाच्या आकडे होतं आणि केंद्रामध्ये देखील शरद पवारांचा प्रभाव होता. 8 खासदारांच्या सह शरद पवार केंद्रात 2 मंत्रीपदं घेऊन बसलेले होते. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी शरद पवारांचा प्रभाव होता. त्या आधीचा कालावधी जर आपण बघितला तर 1989 ते 91 व्ही.पी. सिंग आणि चंद्रशेखर यांचा कार्यकाळ, तर 1996 ते 2004 हा अटलजी, देवगौडा, गुजराल, अटलजी याचाच कार्यकाल. म्हणजे ही एकूण 10 वर्ष सोडली तर त्याआधी देखील पवारांचीच अशीच सत्ता राज्यात आणि केंद्रात देखील होती. म्हणजे पवार मधला 10 वर्षाचा एक कालखंड सोडला तर या आधीची 10 आणि त्याआधी कितीतरी वर्ष दोन्ही सरकारमध्ये आपला प्रभाव ठेवून होते. आता या सगळ्याच्या मध्ये पवारांचं सगळंच एकूण कारकीर्द ही मुस्लिम तुष्टीकरणावर गेलेली आहे. सातत्यानं अपराध झाकणे, काही गोष्टी समोर येऊ न देणे आणि चुकीच्या गोष्टी समोर आणणे हे पवार करत आलेले आहेत. म्हणजे खरं तर मुळात पवारांनी अनेक विषय झाकलेले आहेत, अनेक विषय मुद्दाम समोर आणलेले आहेत. पवार कसे वागलेत हे फडणवीसांनी सांगितलंय. 1993च्या स्फोटाबाबतची पवारांनी खोटी माहिती दिली, एक स्फोट वाढवला, हेही आपल्याला माहित आहे. सच्चर समितीचा अहवाल लागू करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती आग्रही होता हेही आपल्याला माहित आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द मालेगाव स्फोटाच्या ठीक आधी शरद पवारांनी वापरला. तो देखील अलिबागला राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. त्यात ते म्हणाले की कुठेही दंगल झाली की फक्त मुसलमानांचं नाव येतं, हिंदूंचं नाव देखील आलं पाहिजे. हिंदू दहशतवाद देखील अस्तित्वात आहे. आणि त्यानंतर बहुतेक ISIनी भगवे गंडे वालून मालेगावला अतिरेकी पाठवले असावेत आणि हिंदू दहशतवाद हा शब्द नव्यानं इस्टॅब्लिश झाला होता असावा. शरद पवारांच्या नंतर पी चिदंबरम आणि त्यांच्या आसपासच सुशील कुमार शिंदे या दोघांनी तो भगवा दहशतवाद हा शब्द वापरलाय. पण या भगव्या दहशतवाद या शब्दाचे जनक शरद पवार आहेत. त्यानंतर शरद पवारांनी अल्पसंख्याकच भाजपला पराभूत करू शकतात, मुसलमान एकत्र आले तर भाजप पराभूत होऊ शकतो, हे विधान 2020 साली केलेलं होतं आणि त्यात मुस्लिम तुष्टीकरणाचा भाग तुमच्या लक्षात येऊन जातो. काश्मीर फाईल्स प्रदर्शित होऊ द्यायला नको होता असं म्हणणारे शरद पवार होते. बाबासाहेबांना नको असलेलं कलम 370 घटनेत घातल्यावर आणि ते काश्मीरमधून वगळल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, घटनेचं अनुच्छेद 370 हे राज्यघटनेतून काढून टाकण्यात आलेलं नाही आहे. त्याची काश्मीरवर जी अंमलबजावणी होती ना ती काढून टाकण्यात आली आहे. 370 काश्मीरमधून काढलंय, घटनेतून नव्हे. त्यामुळं या 370 काढल्याचा जणू काही ते घटनेतूनच वगळलंय अशा आशयाचा कांगावा करत काश्मीरच्या बाजूने उतरलेले शरद पवारच होते. रजा अकादमीच्या विषयामध्ये देखील शरद पवारच समोर आलेले होते. त्यांनीच ही कारवाई करायला, कारण गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं. आझाद मैदानावर जो काही रजा अकादमीने गोंधळ घातला, महिला पोलिसांशी जे काही असभ्य वर्तन केलं, तोडफोड केली, या सगळ्याविषयी देखील शरद पवारांनी सौम्य भूमिका घेतली होती. हे सगळे विषय फडणवीसांनी मांडलेले आहेत. आता मी या विषयामध्ये पवारांचे आणखी काही विषय जोडू इच्छितो. तुम्ही नीट लक्षात घ्या,
शरद पवारांच्या वरतीच ओरा कमिटीचा अहवाल आहे. आउटलुकनं तो प्रकाशित केलाय, आउटलुकनं तो लीक केल्याचं म्हटलंय आणि त्यात शरद पवारांच्या वरती सरळ सरळ दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप ठेवलेला आहे. इथेही शरद पवारच येतात. जितेंद्र आव्हाडांच्या मुंबऱ्यामध्ये काय काय गोंधळ चालतो हे राज ठाकरेंनी खुलेपणाने सांगून टाकलंय. त्यावरचा स्वतंत्र आपण व्हिडिओ पण केलेला आहे. एवढे सगळे दहशतवादी मुंबऱ्यातच कसे सापडतात आणि जितेंद्र आव्हाड अगदी बिनधास्तपणे म्हणतात की मी मुंबऱ्यात राहायला गेल्यापासून 2च घटना घडल्या आहेत. किती व्हायला हव्या होत्या अजून. आव्हाड कबूलही करतात आणि हेच आव्हाड हे पवारांचे एकनिष्ठ सेवक असतात. याच आव्हाडांवर पवारांचा विश्वास आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होतात. नवाब मलिकचा मुद्दा घ्या ना. नवाब मलिकांचे गँगस्टरशी संबंध सरळ सरळ उघड झालेत, सरळ सरळ समोर आलेत, पण त्यावर चकार शब्द पवार बोलायला तयार नाहीत. आणि पवार बोललेच तर काय बोलतात, मुसलमान असला की त्याचे संबंध दाऊदशी जोडले जातात. वाह, भले बहादर, किती छान सगळा विषय पवार साहेब मांडतायत. म्हणजे नवाब मलिकांना पाठीशी घालणे आणि ज्याचे संबंध दहशतवाद्याशी आहेत त्याला आपल्या पक्षात ठेवून महत्वाचं स्थान देणे, मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष करणे, या कृती पवारच करू शकतात. जितेंद्र आव्हाड बघितले, नवाब मलिक बघितले. दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस पवारांचा राज्यसभेचा सदस्य होतो. मी ॲडव्होकेट माजिद मेमनविषयी बोलतोय. त्यांना राष्ट्रवादीच राज्यसभेची उमेदवारी देतं, राज्यसभेवर निवडून आणतं. याच्या पलीकडचे अनेक विषय आहेत. या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे एका दहशतवाद्याला पाठिंबा देऊन, त्याला सोबत करून, त्याला आमदार निवासातल्या आपल्या घरात ठेवण्याचं, म्हणजे आपल्या रूमवर ठेवण्याचं कृत्य जी महिला आमदार त्यावेळेला करते, त्याच महिला आमदाराला बक्षीस म्हणून राज्यसभेची उमेदवारी देऊन तिला राज्यसभेवर नियुक्त केलं जातं. हेही पवारच करू शकतात. पवारांची एकूणच कारकीर्द अशी संशयाची आणि वादाची आहे आणि म्हणूनच पवारांच्यावर केले गेलेले आरोप हे महत्वाचे ठरतात. याविषयी चर्चा करावीच लागते. म्हणूनच हा मुद्दा तिसऱ्या वेळेला पवारांचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. या सगळ्याचा आपणही विचार करावा, पवारांनीही विचार करावा. माझी पवार साहेबांना एकच विनंती आहे, साठी बुद्धी नाठी अशी म्हण आहे. खरं तर वय आपलं तसंच झालंय, पण आपली बुद्धीची नाठी झालेली नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोकांच्या विषयी अपार आदर लोकांच्या मनामध्ये आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विषयीचा अपार आदर लोकांच्या मनामध्ये आहे. भाऊराव पाटलांच्या विषयीचा अपार आदर लोकांच्या मनामध्ये आहे. तसाच आदर तुमच्याविषयी देखील निर्माण व्हावा अशी कृती तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे, पण ती घडत नाहीये. घडतंय वेगळंच. राजकीय सोयीसाठी मुस्लिम लांगुलचालन करून आपण सातत्यानं भूमिका घेत आला आहात हे लक्षात येतं आणि यावरच आमचा आक्षेप आहे. नमस्कार.